मी आहे तुमची रिद्वी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्रश पेन्सने ड्रॉइंग. तर मी ड्रॉइंग करणार आहे जर्नलमध्ये. तर मी जर्नल घेतलं, एक पेज उघडलं आणि हे आहेत माझे ब्रश पेन्स आणि एक OSP शीट घ्यायची आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवते प्रोसेस कसं करायचं सगळं. तर पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, एका बाउलमध्ये पाणी पण घ्यायचं आहे थोडंसं. आणि हे सांगायचं विसरले मी की तुम्हाला ब्रशसुद्धा घ्यायचे. ब्रश मी पाण्यात भिजवून असं ह्याला असं इकडे ओलं करायचं आपल्याला बेस. तर आता मी ह्याला सगळं ओलं केलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, OSP शीट कुठे गेली. तर ही शीट आहे, ह्याच्यावरती आपल्याला ड्रॉइंग करायचे आहे मार्कर्सने. म्हणजे कसंही पॅटर्न नका तयार करू. म्हणजे मी असे कलर्स घेते आहे, हे वाले डार्क ब्ल्यू, लाईट ब्ल्यू, पर्पल, पिंक आणि अजून एक पिंक. ओके, तर आता मी सुरू करते असं मध्येच एकदम असं कलर स्प्रेड होतात, त्यामुळे असं करायचं आहे. ओके, तर हे झालं. आता आपल्याला आपली जर्नल घ्यायचं आहे आणि ही OSP शीट त्याच्यावरती अशी करे. जर्नलला पण असं करूया आणि ह्याला असं ठेवायचं. आणि आधीच आपलं बेस असं म्हणजे वेट होतं, त्यामुळे हे असं छान स्प्रेड होऊ दे त्याला. ओके, हे आता छान असं स्प्रेड झालं आहे. तर ह्याला पण थोड्या वेळ वाळण्यासाठी ठेवूया. तर आता हे वाळलेलं आहे. तर मी या ब्रश पेनमधला असा ब्लॅक पेन घेतला आहे आणि मी इकडे माझं नाव लिहिते कॅलिग्राफीत. ओके, तर हे झालं आपलं एक ड्रॉइंग कम्प्लीट. आता नेक्स्ट ड्रॉइंग दाखवते. तर ह्याचा बेस आपल्याला ओला नाही करायचा, इकडे आपल्याला डायरेक्टली हे करायचं आहे. तर मी हा डार्क ब्ल्यू कलर घेते आहे. ह्याने मी असे लीव्स काढते, आय मीन पेटल्स काढते. ओके, तर हे झाले आपले पेटल्स. तर इकडे मग नंतर आपल्याला येल्लो ब्रशने असं आतमध्ये हे करायचं. येल्लो ब्रशने आपल्याला पूर्ण कलर करायचं आहे. नंतर हा ओला ब्रश घ्यायचा आहे. ओला ब्रशला इकडे मध्ये हे करायचं, मग हे कलर्स असे स्प्रेड होतात इकडे. झाले. तर मग आपल्याला कलर घ्यायचा आणि मग डायरेक्टली अशी लाईन ड्रॉ करायची. आणि मग आता मी नेक्स्ट फ्लावर करते पिंक. तर त्याच्यासाठी मी ह्याच्या वेळी मी आधी येल्लो करते आहे. आणि दिस टाईम आपल्याला येल्लोला पूर्ण कलर नाही करायचं. दिस टाईम आपल्याला फक्त इतकंच ठेवायचं येल्लो. आणि आता त्याच्यावरती पेटल्स ड्रॉ करू आपण. ओके, झाले पेटल्स. तर इकडे पण तसंच सेम प्रोसिजर घ्यायचे. खरं ब्रश धुवायचा आहे आपल्याला, नाहीतर तो कलर त्याच्यावरती राहतो. ब्रश एकदम ओला नाही करायचा, हलकेच ओला करायचा. आला कलर. आता ह्याला पण धुवून घ्यायचं परत एकदा.
छान थोडंसं ओलावा पुसायचं ह्याचं. मग परत तिकडे येल्लोला करायचं. खाली लाईन ड्रॉ करायची. प्रोसेस ही खूप इझी आहे. तर मग नंतर मी आता रोज ड्रॉ करते एक. हे रोज कसं ड्रॉ करायचं मी सांगते. पहिलं आपल्याला असं छोटं छोटं करायचं. छोट्यापासून सुरुवात करायची आणि इकडून असे करायचे आहे आपल्याला. सी 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 सगळं काढत जायचं. काम करतो. ओके, हे झालं. तर आपल्याला एक बारीक ब्रश घ्यायचा आहे जरा. जसं की मी हा ब्रश घेतला, बारीक आहे. तर ह्याला पण आपण थोडंसं ओलं करायचं आणि ह्याच्या असं खाली ह्याला हे करायचं. हे एक छान असं रोज बनतं. ओके, तर मग आपल्याला ह्याला असं पूर्ण हे करायचं आहे. तर आपण आता ब्रश पेनला थोडा ग्रीन कलर लावला. जे ब्रश पेनचं ग्रीन कलर आपल्या ब्रशला लावला थोडा. इकडे खाली असं हे बनवायचं आपल्याला. आपलं ड्रॉइंग कम्प्लीट झालं. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट्स.